वापरत नसलेल्या 2 ब्लाऊज पीसपासून आज आपण एक बॅग तयार करणार आहोत। त्यासाठी नॉनहून कट करून घेतलेले आहे। त्याची रुंदी 15 इंच आणि लांबी 28 इंच घेतलेली आहे। त्याला आपण हे ब्लाऊज पीसचं कापड पिनअप करून चारही बाजूने शिलाई करून घेतलेली आहे। त्याचबरोबर हा पीस आपण मध्ये लावणार आहोत। 4 बाय 18 इंचाचा हा पीस कट करून खालच्या बाजूने पण कापड आणि वरच्या बाजूने पण कापड जोडून चारही बाजूने याला शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण हे मेन कापड असं फोल्ड करून घेऊया। त्यानंतर असा मध्य काढून 2 इंच अंतर मोजून घेऊया आणि आपण याला आकार देऊन घेऊ। हा आकार आपण कट करून घेऊया। आता या मिळालेल्या आकारातच आपण दुसरी बाजू पण कट करून घ्यायची आहे। दोन्ही आकार कट करून झाल्यानंतर या भागावरती शिलाई करून घेतलेली आहे। 2 इंच रुंदीची ही पट्टी घेऊन आपण उलट बाजूने अशी जोडून घेऊया। या भागाला पण आपण दोन्ही बाजूंना ही पट्टी जोडून घ्यायची आहे। आता या भागावरती शिलाई केल्यानंतर कर्व भाग आहे तिथे आपण थोडेसे कट लावून घेऊ। त्यामुळे आपल्याला हा सुलट करायला व्यवस्थित त्याला आपण गोट घालता येईल। आता पुढे जाऊन आपण हा गोट वरच्या कापडाला पण थोडेसे कट लावून घ्यायचे आहेत। आता या भागाला सरळ टिप मारून झाल्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करून यावरती गोट लावून घ्यायचा आहे। आता थोडेसे कट लावून घ्यायचे आहेत याला, त्यामुळे आपले हे कापड व्यवस्थित फोल्ड करता येईल आणि गोट एकसारखा बसेल। आता हा गोट व्यवस्थित बसवला आहे। दुसरी बाजू पण आपण तयार करून घेतलेली आहे आणि मधली अशी ही पट्टी पण आपली तयार झालेली आहे। आता बंद तयार करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी नॉनहून 1 बाय 21 इंच लांब आणि कापड 4 बाय 21 इंचचे घेतलेलं आहे। अशा प्रकारे नॉनहूनमध्ये ठेवून हे कापड दोनदा फोल्ड करून दोन्ही बाजूंना शिलाई करून बंद तयार करून घेऊया। दोन्ही बंद तयार करून झाल्यानंतर आता आपण उलट बाजूकडून 4 इंच अंतर बाहेरच्या बाजूने मोजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी आणि थोडासा बंद असा फोल्ड करून इथे आपण हे दोन्ही बंद जोडून घ्यायचे आहेत। या बाजूप्रमाणे दुसऱ्या बाजूला पण हे बंद असं जोडून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही बंद आपले जोडून झालेले आहेत। चेन लावून घेऊया। चेन लावण्यासाठी चेनचे दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आणि उलट भाग ठेवून अशा प्रकारे ही चेन आपण जोडून घ्यायची आहे। सुलट भाग खालच्या बाजूला आणि चेनचे टोकं वरती करायचे आहेत। 2.5 इंचावरती आपण ही चेन जोडलेली आहे। आता आपण हा भाग व्यवस्थित चेन व्यवस्थित लागली का ते पाहायचं आणि बॉटमच्या भागाला खाली खूण करून घेऊया। आता आपण ही पट्टी जोडणार आहोत। त्यासाठी आपण पट्टी मध्ये लावून 2.5 बाय 4चा हा पीस या भागाप्रमाणेच तयार करून घेतलेला आहे। आता आपण याला शिलाई करून घेऊया आणि उलट करून घेऊ। पलटवल्यानंतर शिवलेली बाजू त्याच्या आत जाईल आणि या गोल भागात आपण हा पीस असा ओवून घ्यायचा आहे। आता आपली ही डिझाइन तयार झालेली आहे। अशा प्रकारे वरच्या बाजूने आपण 4 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आणि 4 इंचावरती आपण
हा पीस जोडून घ्यायचा आहे. हा पीस जोडून झाल्यानंतर जास्तीचा साईडचा भाग कट करून घेऊया. आता आपण चैनमध्ये रनर ॲड करून घेऊया. आता हा रनर एकदा बाहेर काढून घ्यायचा आणि पुन्हा आपण ऊन मध्यावरती आणून ठेवूया. दोन्ही बाजूंना आपण शिलाई करून घ्यायची आहे. आता ही शिलाई करून झाल्यानंतर 2 इंच रुंदीची पुन्हा पट्टी घेऊन अशी एकदा फोल्ड करायची आणि उलट बाजूने आपण मागच्या बाजूने बॅगच्या ही पट्टी जोडून घ्यायची आहे. आता ही पट्टी जोडून झाल्यानंतर वरची बाजू अशी थोडी फोल्ड करून हा गोट असा याला जोडून घ्यायचा आहे. दुसरी बाजू पण आपण अशीच तयार करून घ्यायची आहे. आता हा गोट दोन्ही बाजूंना लावून झाल्यानंतर आपण बॅगचे बॉटम तयार करून घेऊया. अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे बॉटम आणि 3 इंच अंतर आपण आडवं मोजून घ्यायचं आहे. यावरती आता शिलाई करून घेऊया दोन्ही बाजूंच्या बॉटमवरती. आता ही बॉटम शिवून झाल्यानंतर आपण हा भाग असा फोल्ड करून थोडासा सुई दोऱ्याच्या साहाय्याने आपण हा बॉटम इथे जोडून घेऊया. आता दोन्ही बॉटम आपले जोडून झालेले आहेत खाली आणि आपली आता ही बॅग तयार झालेली आहे. चैन जर आपल्याला गरज नसेल तर नाही लावली तरी काहीच हरकत नाही. चैन न लावता सुद्धा आपली ही बॅग सुंदर तयार होऊ शकते. अशा प्रकारे साहित्य भरल्यानंतर खूपच सुंदर आपल्या ह्या बॅगचा लुक आलेला आहे. बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ही बॅग अवश्य शिवून बघा.